राजीनामा देणं आवश्यकच आहे का? होय बेटा, ज्या ठिकाणी माझे विचार, माझे संस्कार पायदळी तुडवण्याचा धोका आहे, मग ते कुठलेही पद असो, मला नको आहे. राजकारणात मी माझ्या तत्वांशी कधीच तडजोड करणार नाही. अरे, या नगराध्यक्ष पदापेक्षा तर मी एक साधा लोकप्रतिनिधी राहूनच लोकांची सेवा करीन. होय बाबा. हा, असंच लिहायला पाहिजे, असंच शिकायला पाहिजे. तास तर माणूस मोठा होते. काय नाव आहे तू? पांडुरंग. पांडुरंग? नाव पांडुरंग आहे तर पांडुरंगासारखा होऊन दाखव. हो. हा, येतो मी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. पांडुरंग लक्ष्मण कवळे काका यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1927 रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे झाला. त्यांचे वडील लक्ष्मण रामजी कवळे एक साधारण शेतकरी होते आणि एक जोडधंदा म्हणून ते जय हिंद चौक अकोला येथे सायकलची एक छोटी दुकान चालवायचे. त्यांची आई पार्वताबाई विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले पांडुरंग. पांडुरंग लहानपणापासूनच गाडगेबाबांच्या विचारांनी प्रभावित होते. अभ्यासाची त्यांना आवड होतीच. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे झाले आणि उच्च प्राथमिक शिक्षण त्यांनी टाउन शाळेमधून पूर्ण केले. पुढे मोठे झाल्यावर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांनी उगवा विधानसभा आमदार राधादेवी गोयनका यांच्याकडे पार्ट टाइम टायपिस्ट म्हणून काम केले. ते सावतराम मिल अकोला येथे गिरणी कामगार म्हणून सुद्धा काम करायचे आणि एक गिरणी कामगार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यांनी इंदिरा गांधी विशेष हक्कभंग प्रस्ताव विरोधातील सत्याग्रहात भाग घेतला होता. यासाठी त्यांना कारावासही झाला. 1 मे 1981 रोजी त्यांच्या समाजकार्याला पाहून मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या उपस्थितीत त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. गिरणी कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यांची त्यांना जाणीव होतीच. ते प्रश्न सोडवता सोडवता ते कामगारांचे नेतृत्व करायला लागले आणि येथूनच समाजकार्याची त्यांना आवड निर्माण झाली. गिरणी कामगारांच्या समस्या सोडवत असतानाच त्यांचे लक्ष सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे वेधले गेले. काऊन रे बा, काऊन थांबला? पाना आपल्या इथे पाण्याची कटकट. अरे यायचं रोजच आहे ते. पाण्यासाठी माझ्याकडनं जे जे होईल तेव्हा तेव्हा मी त्यांना मदत करेल. चल, नावच पांडुरंग आहे तो आता. चल, तू मला मदत कर. लोट. काय सकाळी सकाळी भांडण करता तुम्ही? 1942 मध्ये विनयकुमार पाराशर यांच्या नेतृत्वात अकोला येथे भारत छोडो आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा कवडे काकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही स्वातंत्र्य सैनिक व युवकांसह पांडुरंग कवडे काकांनी स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक म्हणून एक पिंपळाचे झाड भरतिया भवन टिळक रोड येथे लावले होते. कालांतराने नगरपालिका प्रशासन या रस्त्यावर दुकाने बांधत असताना हे पिंपळाचे झाड मध्ये येत होते.
तेव्हा हे झाड तोडून तिथे दुकान बांधण्याचा बेत प्रशासनाचा होता. परंतु या झाडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पांडुरंग कवडे काकांनी उपोषणाची धमकी प्रशासनाला दिली. या उपोषणाची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब कोथळकर यांचा अर्धाकृती पुतळा येथे उभारून एक स्मारक आणि पाणपोळी उभारली. पण आज दुर्दैवाने प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे वैयक्तिक स्वार्थापोटी हे झाड छाटून टाकण्यात आले आहे. मधुसूदन वैराळे, प्रमिलाताई टोपले, विनयकुमार पाराशर, डॅडी देशमुख या सहकाऱ्यांसोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचे काकांनी सोने केले. 1967 मध्ये काकांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला नगर परिषद निवडणूक लढवली आणि ते जिंकले. जिंकताच पाणी पुरवठा, जलनिस्सारण तसेच नियोजन व विकास या समित्यांमध्ये त्यांना घेण्यात आले. 1992 मध्ये विनयकुमार पाराशर, बाबूजी यांच्या निधनानंतर कवडे काका बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. बिनविरोध नगराध्यक्ष निवडून येण्याची ही घटना अकोला नगर परिषदेच्या इतिहासात एकमेव घटना आहे. नगराध्यक्ष असताना अकोला शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी काटेपूर्णा प्रकल्पात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. अकोल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. इतकेच काय, पाण्याच्या प्रश्नाचा अभ्यास त्यांचा इतका दांडगा होता की संपूर्ण शहरात कुठे कुठे पाईपलाईन टाकली आहे याचा नकाशा त्यांना तोंडपाठ होता. पांडुरंग काका अकोला शहर पाणी पुरवठा संघर्ष समितीचे संयोजक होते. अकोला शहरात पाण्याची मोठी पाईपलाईन टाकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रात सर्वप्रथम 10% लोकवर्गणी माफ करून शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजना कवडे काकांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात खेचून आणली. अकोला पाणी पुरवठा योजनेअंतर्गत त्यांनी 3,500 लक्ष किमतीच्या सुधारित अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त करून घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजनेसंबंधी 10% लोकवर्गणी माफ केल्या गेली. या ऐतिहासिक निर्णयाचे शिल्पकार होते पांडुरंग लक्ष्मण कवडे. त्यांच्या या कार्याची प्रशंसा खुद्द मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी एका कार्यक्रमात केली. खासदार पांडुरंग कुंडकर, नगराध्यक्ष पांडुरंग कवडे. आता इथे नगराध्यक्ष पांडुरंग आहे आणि खासदारही पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाच्या कृपेने ही योजना लवकर पूर्ण होईल असं मानायला हरकत नाही. आजच्या सोहळ्याची सांगता अकोला नगर परिषदेचे अध्यक्ष श्री पांडुरंग कवडे कृपया आवाज उपस्थित करून करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आवापर्यंत नंतर होईल नाही करण्याची घोषणा केली. मी याबद्दल आपल्या सगळं नगर परिषदेतून त्यांना धन्यवाद देत आहे. याकरता अकोला जनता बँकेच्या स्थापनेसाठी त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. बँकेचे भागभांडवल जमा करण्यासाठी त्यांनी बरीच धावपळ केली. अकोला जनता बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. जनता बँकेच्या संचालक पदाची धुरा कवडे काकांनी तब्बल 25 वर्षांपेक्षा जास्त काळ सांभाळली. बँकेच्या समाजाभिमुख उपक्रमात त्यांनी हिरीहिरीने भाग घेतला. अकोला जनता बँकेच्या संचालक मंडळावर अविरोध निवडून येणारे ते पहिले संचालक होते. स्वर्गीय जमनलाल गोयंका व स्वर्गीय विनयकुमार पाराशर यांच्या विचारसरणीनुसार काम करून त्यांनी बँकेच्या विकासासाठी आपली हयात खर्च केली. अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव व पालखी महोत्सवाचे मंडळ स्थापण्यात काकांनी महत्वाची भूमिका घेतली. काळा मारुती येथे आझाद क्रीडा मंडळाची स्थापना काकांनी केली. पुढे या मंडळाच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जात होते.
काका स्वतः एक उत्कृष्ट हुतुतूपटू होते. अकोला नगरीच्या सुशोभीकरणात नगर विकास फ्रंटचे योगदान अकोलेकर कधीच विसरू शकणार नाही. विनयकुमार पाराशर यांच्या स्वप्नांना मूर्त रूप देत पांडुरंग काकांनी असदगड आझाद पार्क बांधण्यात आपले मोलाचे योगदान दिले. या आझाद पार्कचे उद्घाटन सन 1959 रोजी करण्यात आले. परंतु अकोल्याचा हा ऐतिहासिक वारसा आज रोजी प्रशासनातर्फे दुर्लक्षित होत आहे. अकोला जनता बँकेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी गुलजारपुरा स्मशानभूमीचे सुशोभीकरण सुद्धा केले. पांडुरंग कवडे काका एक गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या समस्या वर्णी लागाव्यात म्हणून त्यांनी अकोला मजूर संघ इंटक या संघटनेसाठी महत्वाचे योगदान दिले. या संघटनेचे अध्यक्षपद काकांनी भूषवले. त्यांनी शेकडो गरजूंना रोजगाराची संधी मिळवून दिली. अकोला मजूर संघाची इंटक भवन ही इमारत उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कामगारांच्या हक्कासाठी काकांच्या संघर्षाची दखल स्वतः देशाचे प्रधानमंत्री VP सिंग तथा केंद्रीय मंत्री PA संगमा यांनी घेतली होती. जुन्या शहरातील बालकांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून काकांनी नगर परिषदेची शाळा व अंगणवाडी काळा मारुती परिसरात सुरू केली. जुने शहरातील जय हिंद चौक आधी टांगा चौक या नावाने ओळखला जायचा. परंतु पांडुरंग कवडे काकांनी येथे स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करून या चौकाला जय हिंद चौक हे नाव दिले. कवडे काकांवर बालपणापासूनच संत गाडगे बाबा व महात्मा गांधी या दोन महापुरुषांचा प्रभाव राहिला. त्यामुळे त्यांनी आजन्म खादीचा वापर केला. ते शाकाहारी व निर्व्यसनी राहिले. त्यांची जीवनशैली अतिशय साधी, सरळ व नम्र राहिली. बरीच वर्षे राजकारणात असून सुद्धा त्यांची मिळकत जितकी वडिलोपार्जित होती तितकीच राहिली. राजकारणामध्ये समाजकारण करून केवळ लोकांचा आशीर्वाद आणि प्रेमच त्यांनी कमावले. राजकारणासाठी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड काकांनी केली नाही. एक वेळ राजीनामा देईल पण चुकीचे काम करणार नाही असे ते नेहमी म्हणायचे आणि हे काकांनी खरे करून दाखवले. त्यांच्या या सर्व निर्णयात त्यांची मुले व त्यांच्या पत्नी द्वारकाबाई ह्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एक साधारण गिरणी कामगार ते नगराध्यक्ष असा प्रवास करणारे पांडुरंग कवडे काकांनी गाडगेबाबांना दिलेला शब्द सार्थ करून दाखवला. यांनी गाडगेबाबांना खरोखरच पांडुरंग बनून दाखवले. अगदी पांडुरंगासारखाच निर्मळपणा, साधेभोळेपणा काकांनी आयुष्यभर जपला. अनाथांचे नाथ झाले. गोरगरिबांसाठी धावून गेले. गंगा अवतरणासाठी भगीरथाने ज्याप्रमाणे साधना केली त्याचप्रमाणे अकोल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी भगीरथ प्रयत्न केले. उतार वयात काकांचे वाकलेले खांदे जणू त्यांनी केलेल्या कष्टांची व शोषिकपणाची ग्वाही देत होते. परंतु आयुष्यात समाजकारण व राजकारण करीत असताना त्यांनी आपले आदर्श कधीच झुकू दिले नाही. पांडुरंग पांडुरंग
डेबूच्या वाटेने निस्वार्थ झिजून, डेबूच्या वाटेने निस्वार्थ झिजून, दिसे उजळून पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मोरणा काठावर होता सेवारत, मोरणा काठावर होता सेवारत, मोरणा काठावर होता सेवारत. जणू भगीरथ पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आजन्म राबला विलीन व्हायला, आजन्म राबला विलीन व्हायला, आजन्म राबला विलीन व्हायला. विठ्ठल चरणी पांडुरंग 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 पांडुरंग.